बार्शी तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाचा प्रश्न अखेर प्रशासनाच्या स्तरावर पोहोचला असून याबाबत गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश अभिमन्यू चव्हाण यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। गावातील रस्ते, एसटी बस स्टँड परिसर, भाजी मंडई, खेळाचे मैदान, मंदिर परिसर तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती। अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून पावसाळ्यात नाल्यांमध्ये टाकलेला कचरा, दगड व झाडांच्या फांद्यांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढल्याचं त्यांनी निवेदनात नमूद केले होते। तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनाही यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता। या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान उजनी धरण परिसरात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा नागेश चव्हाण यांनी दिला होता। त्यांच्या भूमिकेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्वतः नागेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून अतिक्रमण प्रकरणात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली। तसेच प्रशासनाला कारवाईसाठी वेळ देत प्रस्तावित आंदोलन करू नये अशी विनंतीही जिल्हाधिकारी यांनी केली असल्याची त्यांनी सांगितलं। दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याबाबत पत्र दिल्याने गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। मात्र प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही करून सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त कराव्यात, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागेश चव्हाण यांनी दिला आहे। सार्वजनिक हित आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सोलापूर। मी मागील 4 तारखेला सोलापूरचे कलेक्टर यांना व बार्शी पंचायत समिती या ठिकाणी व वैराग पोलिटिशियन डिवायसी ऑफिस यांना एक निवेदन दिलेलं आहे की मोजे ज्योतिबावाडी या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे ते ताबडतोब काढून घ्यावे, अन्यथा उद्याच्या 1/7/2026 ते 15/7/2026 पर्यंत मी केव्हाही उजनी धरण या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार आहे। यामुळे मोजे ज्योतिबावाडी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं असून यामुळे उद्या पाऊस चालू झाल्यानंतर गोरगरिबाच्या घरामध्ये पाणी जाण्याची जास्त शक्यता आहे। गावामध्ये एसटी आल्यानंतर एसटी स्टँडमध्ये एसटी लावायला सुद्धा जागा नाही, अक्षरशः एसटी रस्त्यावर लावायला लागते। यामुळे अपघातही घडू शकतात आणि या अगोदर घडलेली आहेत। त्यानंतर भाजी मंडईची जागा असताना देखील भाजी मंडईला जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळं अक्षरशः लोकांना ग्रामपंचायतच्या समोर बसावं लागत आहे। यामुळेही लोकांची भरपूर गैरसोय झालेली आहे। तर मी आपणास विनंती करत आहे की ताबडतोब उद्याचे 1/7/2026च्या अगोदर सर्व अतिक्रमण काढून घ्यावं, अन्यथा मी उद्याच्या 15 तारखेच्या आसपास मी जलसमाधी घेणार आहे। आपण निवेदनं देखील दिली होती, आपण पत्रव्यवहार केलेला आहे, नेमका काय फॉलोअप आला आहे शासनाकडून? यातून मला गटविकास अधिकारी यांचे एक पत्र मिळालेलं आहे व जिल्ह्याचे आमचे जे कलेक्टर आहेत यांचाही मला फोन आलेला आहे की या संदर्भामध्ये आपण पुढील कारवाई चालू केलेली आहे। बरं, काय भूमिका असणार आहे आपली आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने कशा पद्धतीने कारवाई करण्यास वाटतं? मला यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की मागील बऱ्याच दिवसापासून आमच्या गावातील आजी माजी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, ज्यांचं अतिक्रमण सर्वात मोठ्या प्रमाणात आहे। माझी एकच मागणी आहे की जे गोरगरीब आहेत यांना तात्काळ शासनाने जागा उपलब्ध करून देऊन त्यांना घरकुल बांधून द्यावं। माझं जे आंदोलन आहे ते कुठल्या गोरगरिबाच्या विरोधात नाही। माझं जे आंदोलन आहे ते ज्यांना जागा असून, जागा उपलब्ध 2-2, 3-3 गुंठे त्यांच्याकडे जागा असून, 10-15 एकर जमीन असून, 5-5, 4-4 एकर जमीन आहे त्या एकेकांना, त्या लोकांनी अक्षरशः गायरानामध्ये 1 एकरचे अतिक्रमण त्यांनी जागा धरून ठेवलेले आहेत। तर शासनाला माझी विनंती आहे की ते ताबडतोब काढून घ्यावं आवश्यक आणि गावकऱ्यांना सहकार्य करावं। आरंभ पर्वसाठी अण्णासाहेब दळवी, बार्शी। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।